जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 134, वार गुरुवार व तारीख आहे 14 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी या फलश्रुतीचे महत्व त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे श्रीयुत रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल।
अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे, ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्तीनाम या 4थ्या दशकातील आत्मनिवेदन भक्ती या 9व्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर एक मुख्य परमेश्वर या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैचा चोर आणिला मध्ये. ऐसे हे सिद्धची असता, नाथीलीच लागे देह अहंता, परंतु विचारे पाहू जाता काहीच नाही. पाहता तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्व रचना, विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली. तत्वे साक्षीत्वे उसरती, साक्षत्व नुरे आत्म प्रचिती, आत्मा असे आदि अंती, आपण कैसा. आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंस आहे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य, म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण होन कैचा. त्वंपद तत्पद असीपद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईंची अभेद, आपण कैसा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने व एक मुख्य परमेश्वर या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात होते. एक मुख्य परमेश्वर असून व जगताच्या आकाराने असणारी प्रकृती दुसरी, ही दृश्याचा प्रपंच लावण्यासाठी केवळ मांडली आहे. असे असता आपण म्हणजे मी हा तिसरा चोर मध्ये कोठून आणला. असे हे मूळचेच असता खोटीच नसती मिथ्या देह अहंता, देह मी असा अहंकार पाठीमागे लागते. पण विचाराने पाहिले असता मी अहम आपण म्हणून काहीच नाही. तत्व विचार व पिंड ब्रह्मांड रचना याचा शोध घेता विश्वाच्या आकाराने अनेक व्यक्ती ही तत्वेच विस्तारली आहेत असे दिसून येईल. तत्वांच्याच व्यक्ती झाल्या आहेत असे ठरते. मी तत्वांचा साक्षी, पाहणारा तत्वांहून वेगळा असा आहे. अशा भावनेने पाहिले असता तत्वांचा निराश होतो आणि आत्मप्रचितीचे पाहणाराचे साक्षीत्व म्हणजे निराळेपण नाहीसे होऊन आधी अंती एक आत्माच उरतो. मग आपण म्हणजे मी कुठचा आला.
मी तत्वांचा साक्षी आहे, अर्थात त्याहून निराळा आहे व निराळेपण साक्षीत्व सुद्धा तत्वरूप असल्यामुळे आत्मप्रचितीत शिल्लक राहत नाही. तात्पर्य, आदि अंती सर्वत्र एक आत्माच आनंद रूप आहे आणि अहम आत्मा, मी तो आत्मा असे श्रुती वाक्य आहे. मग त्या ठिकाणी वेगळा मी कोठे राहिला? सोहम, अहम, सहा, तो परमात्मा, मी व मी तो या श्रुती वचनाचा अर्थ पाहावा आणि आत्म्याचा विचार करावा. मग तेथे आपण कुठे राहिला? आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे माया विरहित असा आहे. त्याशी अनन्य म्हणजे तद्रूप असावे. अनन्य म्हणजे दुसरा नव्हे तो. मग अशा ठिकाणी आपण कोठला? आत्मा म्हणजे केवळ अद्वैत आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत व अद्वैत ही दोन्ही नाहीत. तेथे मीपणाचा उगम कोठून राहील? आत्म्याचे पूर्णत्व म्हणजे व्यापकत्व सर्वत्र परिपूर्ण भरलेले आहे. त्याच्या ठिकाणी गुणत्व किंवा निर्गुणत्व नाही. अशा शुद्ध निखळ निर्गुणाच्या ठिकाणी आपण कोण व कुठला? तत्वमसी या महावाक्यांतील त्वम पद म्हणजे जीवात्मा व तत्पद म्हणजे परमात्मा यांच्यातील भासमान होणारा भेद अशी आहेच. या पदाने नाहीसा करून सर्व भेदाभेदांचा निराश केल्यावर मुळीच अभेदरूप असणारी वस्तूच उरते. मग आपण कुठचा? जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांचे खूप धन्यवाद. ते अशासाठी की आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाचे आपण अगदी मनपूर्वक श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व एक नम्र विनंती. जर आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आपणा सर्वांना आवडत असेल, रुचत असेल, त्यातून काही ज्ञानबोध आपणास होत असेल व आपलं जीवन त्यामुळे सुखी समाधानी व पूर्णत्वास जात असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही मत असल्यास कमेंट मध्ये तसे मांडा, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.